ठीक है. So last data structure we have seen, that is nothing but our linear data structure, that is a stack, where elements are inserted and deleted from same end, and that end is called as a top of the stack. Okay, right. Now next linear data structure we are going to see is that the queue data structure, where it is also one of the linear data structure. Next data structure is the queue. Okay, this queue again it is a linear data structure. Okay, now linear means what? It is a linear data structure. Linear data structure कधी म्हणतो आपण linear data structure? When it is called as a linear data structure. Anyone first? आवाज येतोय का सगळ्यांना? It's include only one element at one position. Okay. It includes only one element at one position. Only one. बरं, दुसरं कोण अजून? लिनियर डेटा स्ट्रक्चर. सर त्याची अरेंजमेंट ही लिनियर फॉर्म मध्ये असते. Arranging the elements by sequential In a order. linear- बरं, ठीक आहे. बघा, म्हणजे तुम्ही काय अभ्यास करत नाही घरी, याचा अर्थ असा होतो. ठीक आहे. लिनियर डेटा स्ट्रक्चर, these are the data structure, they are presented either vertical line wise or horizontal line wise. ठीक आहे. एक तर horizontal line wise राहील किंवा vertical line wise राहील. And here whenever a data structure or it is a linear data structure, okay, in that every element is having a relationship with another, either one or two element, not more than two element. एक किंवा दोन एलिमेंटशी त्याचं रिलेशन राहतं. मीन्स an element in linear data structure, it is connected to either one element, another one element, or two element, not more than two element. दोन पेक्षा जास्त एलिमेंटला तो कनेक्ट राहत नाही. ठीक आहे, लक्षात राहील. बघा, फॉर एक्झाम्पल आता हे तुमचे नोटबुक असतील. ठीक आहे, त्या तुमच्या नोटबुक्स आहेत. पहिली नोटबुक असेल, फर्स्ट नोटबुक इट इज कनेक्टेड टू ऑलवेज सेकंड नोटबुक. पहिली नोटबुक ही तुमच्या सेकंड नोटबुकला कनेक्टेड आहे. ठीक आहे, बट युअर सेकंड नोटबुक इट इज कनेक्टेड टू फर्स्ट नोटबुक ऑल्सो अँड थर्ड नोटबुक ऑल्सो. ठीक आहे, किंवा तुम्ही लाईन मध्ये उभारलाय, तिकीटाची लाईन आहे. ठीक आहे, तिकीटाची लाईन आहे. त्या लाईन मध्ये जर तुम्ही पहिल्या पोझिशनला असाल तर तुमच्या पाठीमागचा एलिमेंट किंवा तुमचा पाठीमागचा जो पर्सन असतो तो तुम्हाला कनेक्टेड राहतो. ठीक आहे, म्हणजे एक पर्सन तुम्हाला कनेक्टेड आहे. पण तुम्ही जर मध्येच उभे असाल कुठेतरी तर तुमच्या पुढे एक माणूस राहतो आणि तुमच्या मागे एक माणूस राहतो. आजूबाजूला कोण राहते का तुमच्या तिथं? आजूबाजूला कोण असते का तुमच्याकडे? एक तर तुमच्या पुढे माणूस राहणार आहे किंवा मागा माणूस राहणार आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्ही जर कुठेतरी मध्ये असाल असं तर तुमच्या पुढे एक माणूस राहील आणि तुमच्या मागे एक माणूस राहणार. ठीक आहे, तुमच्या लेफ्ट साइडला किंवा राईट साइडला कुठलाही माणूस नसतो. आणि ते जर तुम्ही पहिल्या पोझिशनला असाल, ठीक आहे, देन यू आर कनेक्टेड टू अनदर वन पर्सन ओनली. दुसऱ्या एका पर्सनला कनेक्ट राहतात जर तुम्ही फर्स्ट किंवा लास्ट असाल तर. आणि तुम्ही मध्येच कुठेतरी असाल, समजा हे तुम्ही आहे, तर तुम्ही त्याच्या अगोदरचा आणि त्याच्या नंतरचा, तुमच्या अगोदरचा एक पर्सन, तुमच्या नंतरचा एक पर्सन, ह्या दोघांनाही तुम्ही काय राहता त्या ठिकाणी कनेक्टेड राहतात. लक्षात राहील. मग लिनियर डेटा स्ट्रक्चर मध्ये प्रत्येक एलिमेंट, लिनियर डेटा स्ट्रक्चर मधला प्रत्येक एलिमेंट हा दुसऱ्या एक तर एका एलिमेंटला कनेक्ट राहील किंवा दोन एलिमेंटला कनेक्ट राहतो.
दोन पेक्षा जास्त एलिमेंटला तो कनेक्ट राहत नाही. लक्षात राहील. सो दिस इज कॉल्ड एज अ लिनियर डेटा स्ट्रक्चर. याला काय म्हणलं जातं या ठिकाणी? लिनियर डेटा स्ट्रक्चर. अँड वन ऑफ द डेटा स्ट्रक्चर वी हॅव सीन दॅट इज अ स्टॅक. आपण एक डेटा स्ट्रक्चर, लिनियर डेटा स्ट्रक्चर बघितला. तो कुठला होता तुमचा? स्टॅक. नाव अनदर डेटा स्ट्रक्चर टुडे वी आर गोइंग टू सी इज क्यू. नेक्स्ट डेटा स्ट्रक्चर कुठला तुमच्या ठिकाणी? क्यू. सो क्यू इट इज फर्स्ट अ लिनियर डेटा स्ट्रक्चर. क्यू हा काय तुमच्या ठिकाणी? लिनियर डेटा स्ट्रक्चर. ओके. where elements are inserted And deleted at both positions. at one end and that end is called as a rear end. That end is called as a rear end. Where elements are inserted, ज्या ठिकाणी एलिमेंट इन्सर्ट होतात त्या पोझिशनला त्या ठिकाणी रियर म्हटलं जातं. ठीक आहे. अँड द एलिमेंट आर डिलीटेड फ्रॉम अनदर एंड called as front end. त्याला कुठलं नाव आहे त्या ठिकाणी? फ्रंट एंड. तसं आता स्टॅक मध्ये बघा, स्टॅक मध्ये एलिमेंट्स आर इन्सर्टेड अँड डिलीटेड फ्रॉम ओनली वन एंड होतं. एलिमेंट्स आर इन्सर्टेड अँड डिलीटेड फ्रॉम ओनली वन एंड होतं. बट हियर एलिमेंट्स आर इन्सर्टेड फ्रॉम वन एंड अँड डिलीटेड फ्रॉम अनदर एंड. त्यामुळे क्यू मध्ये तुम्हाला दोन एंड असणार आहेत. क्यू मध्ये तुम्हाला दोन एंड राहतील. एक एंड तुमचा इन्सर्ट करण्यासाठी, दुसरा एंड तुमचा डिलीट करण्यासाठी. ठीक आहे. तसं स्टॅक मध्ये काय होतं? इन स्टॅक एलिमेंट्स आर इन्सर्टेड अँड डिलीटेड फ्रॉम वन एंड ओनली अँड दॅट एंड इज कॉल्ड एज अ टॉप. त्या एंडला काय म्हणलं होतं त्या ठिकाणी? सर टॉप म्हणलं होतं. तर आवाज नाही. सर आवाज येत नाही. ठीक आहे. बरं, लिंक पण स्टॉप झाली. सर पण आवाज येत नाही. काय झालं? बघा, when elements are inserted in a queue, they are हॅलो सर, आवाज येत नाहीये. सर आवाज येत नाहीये. तर आवाज येत नाही तुमचा. बघा, आता लिनियर डेटा स्ट्रक्चर क्यू मध्ये एलिमेंट इन्सर्ट होताना एका एंडला इन्सर्ट होणार आहे. ठीक आहे. दिस एंड इज कॉल्ड एज अ रियर एंड. आणि दुसऱ्या बाजूने ते काय होणार आहे? डिलीट होणार आहे. and that end is called as a front end. ठीक आहे. means here in queue data structure you are having two positions म्हणा किंवा two ends where insertion each takes place at one end, that is called as a rear end, and deletion takes place at another end, that is called as a front end. लक्षात राहील. ठीक आहे. तसं तुमच्या उलट होतं स्टॅक मध्ये. स्टॅक मध्ये काय बघितलं आपण? insertion and deletion takes place only one end. Insertion and deletion takes place only at one end, and that end is called as your top. म्हणजे तुमच्या स्टॅक मध्ये तुम्हाला फक्त एकच एंड होता. क्यू मध्ये तुम्हाला दोन एंड राहतील. इन्सर्शन साठी वेगळा राहील आणि डिलीशन साठी वेगळा राहील. ठीक आहे. So as element is inserted at one end and deleted from another end,
the element which is inserted first. The element which is inserted first is the element removed first. तोच एलिमेंट तुमचा काय असणार आहे, पहिल्यांदा बाहेर पडेल किंवा डिलीट केला जाईल. तसं स्टॅक मध्ये नव्हतं, स्टॅक मध्ये उलट होतं. स्टॅक मध्ये काय बघितलं आपण, द एलिमेंट विच इज इन्सर्टेड लास्ट, द एलिमेंट विच इज इन्सर्टेड लास्ट is the first element removed from the stack. But in Q, the element which is inserted first is the first element removed from the Q. So your Q data structure is called as first in, first out. त्याला काय म्हणलं जातं, first in, first out. That is nothing but FIFO. ठीक आहे, त्याला काय म्हणलं जातं, FIFO, insertion first in and first out. तसं स्टॅक मध्ये उलट होतं, स्टॅक मध्ये काय होतं, LIFO. first out, Last in, first out. last in, first out. ठीक आहे, लक्षात राहील. So in this way you can insert element, or elements are inserted at one end and deleted from another end. And the example of Q are nothing but Q at ticket counter, ठीक आहे, Q at ticket counter, ticket counter चा Q असतो, ठीक आहे, किंवा Q at your मूवी तिकीट काउंटर म्हणा, बस लाईनचा क्यू असतो, बस वेटिंग क्यू. ठीक आहे, त्याच्यामध्ये जो माणूस किंवा जो पर्सन पहिल्यांदा आलेला आहे त्याच पर्सनला तुम्हाला पहिल्यांदा तिकीट मिळतं. म्हणजे जो माणूस पहिल्यांदा तो क्यू मध्ये ऍड होणार आहे, जो माणूस पहिल्यांदा क्यू मध्ये ऍड होतो त्याच माणसाला पहिल्यांदा तुमचं तिकीट मिळतं किंवा बसमध्ये जागा किंवा बसमध्ये जाण्यासाठी परवानगी मिळते. लक्षात राहील. सो दॅट इज कॉल्ड एज युअर फर्स्ट इन फर्स्ट आउट. त्यालाच काय म्हणलं जातं, फर्स्ट इन फर्स्ट आउट. ठीक आहे. अँड अनदर एक्झाम्पल, whenever you are printing or multiple users have provided a printing to one of the printer, एका प्रिंटरला सगळ्यांनी प्रिंट सोडले. ठीक आहे, ज्याची प्रिंट रिक्वेस्ट पहिल्यांदा गेलेली आहे, ज्याची प्रिंट रिक्वेस्ट पहिल्यांदा गेलेली आहे त्याचंच पहिल्यांदा प्रिंट केलं जाईल, त्याचंच पहिल्यांदा काय केलं जाईल, प्रिंट केलं जाईल. म्हणजे तुमच्या आलेल्या रिक्वेस्ट हा क्यू मध्ये पडतात, आलेल्या रिक्वेस्ट कुठे जातात, तुमच्या क्यू मध्ये जातात. ज्याची रिक्वेस्ट पहिल्यांदा आली तो पहिल्यांदा जाईल, सेकंड आले तो सेकंड प्रिंट होईल, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, त्या पद्धतीने तुमचे सगळे प्रिंटिंग टास्क कंप्लीट केले जाईल. लक्षात राहील. ठीक आहे, राईट. नाव बघा, क्यू मध्ये आपण काय म्हणतोय, दोन एंड्स आहेत, एक तुमचा इन्सर्शन साठी आणि दुसरा तुमचा डिलीशन साठी. तसं स्टॅक मध्ये फक्त एकच एंड होता, कुठला, तुमचा टॉप. Now, as Q is a linear data structure, okay? Q is a linear data structure. We can say that your Q as an abstract data type. Okay? Q काय आहे तुमचा? It is one of the data structure. So we can prove that Q can be as an abstract data type. Now, what is the definition of abstract data type? Abstract data type is a collection of elements and operations performed on Collection data. of elements and operation and Collection of just elements and Operations. elements and operations. Performed on collection of elements and collection of operations performed on that data structure or data type. It is called as a abstract data type. म्हणजे तुमच्याकडे दोन गोष्टी पाहिजे. पहिली गोष्ट काय पाहिजे, collection of collection of elements
डेटा, ठीक है, कलेक्शन ऑफ डेटा, एंड सेकंड कलेक्शन ऑफ Operation. collection of Operation operations, performed on data. ठीक है, परफॉर्म on collected data, performed on collected data. If these two conditions are get satisfied, then your data structure it is called as an abstract data type. तर तुम्ही त्या डेटा स्ट्रक्चरला काय म्हणू शकता, abstract data type म्हणू शकता, ठीक आहे, लक्षात राहील. नाव what is the definition of Q? बघा, Q it is nothing but it is a linear collection of data elements, linear collection of data elements where elements are inserted at one end and removed from another end. ठीक है, definition काय येणार, it is a linear collection of data elements where insertion of element takes place at one end, that is called as rear end. त्याला काय म्हणलं जातं, rear end. rear end. And deletion takes place at another end called as Front end. front end. Front end. Okay, so we are satisfying the first condition. या ठिकाणी आपली पहिली कंडिशन सॅटिस्फाय होते, कुठली, there is a collection of element, there is a collection of element, though it is a collection of in linear form. ते कुठल्या फॉर्म मध्ये तुमचं या ठिकाणी लिनियर फॉर्म मध्ये कलेक्शन आहे, त्यामुळे लिहिलंय Q is a linear collection of data element where insertion takes place at rear end and deletion takes place at front end. Okay, now what are the operations that are performed on Q? Operations on Q. बघा, आता त्यातलं पहिलं ऑपरेशन, जसं आपण स्टॅकचे ऑपरेशन लिहिले होते त्याच पद्धतीने क्यूचे ऑपरेशन सुद्धा लिहिणार आहोत, ठीक आहे, लक्षात राहील. नाउ इन दॅट फर्स्ट वन, create empty queue, create empty queue. This is the first operation. Means पहिल्यांदा आपल्याला क्यू तयार करावा लागतो, पहिल्यांदा आपल्याला क्यू करायचं, काय करायचं, या ठिकाणी तयार करायचं आहे, ठीक आहे, दॅट इज नथिंग बट क्रिएशन ऑफ क्यू. नेक्स्ट, चेक क्यू इज एम्प्टी और नॉट, चेक क्यू इज एम्प्टी or not. It is the another operation that is performed on your queue. ते तुमचं दुसरं ऑपरेशन असेल क्यू वरती परफॉर्म होणार, ठीक आहे. सर तुमचा आवाज ब्रेक होतो. सर आवाज येत नाही. सर आवाज येत नाही. यस सर. बर, ठीक आहे. बघा आता येते का, ठीक आहे, राईट. पहिलं ऑपरेशन काय बघितलं आपण, क्यू, क्रिएशन ऑफ क्यू, दॅट इज अ एम्प्टी क्यू. पहिल्यांदा आपल्याला एम्प्टी क्यू तयार करायचा आहे, ठीक आहे. सेकंड, चेक whether Q is empty or not. Q हा तुमचा एम्प्टी आहे का नाही चेक करायचं, ठीक आहे. देन थर्ड, चेक Q is full or not. फुल आहे का नाही चेक करायचं, Q is full or not, ठीक आहे. देन नेक्स्ट ऑपरेशन परफॉर्म्ड ऑन Q, insert element.
इन क्यू. आणि क्यू मध्ये कधी इन्सर्ट करू शकतो आपण एलिमेंट? QMT असेल तर. When element is inserted into the queue. When Q is empty. Q is empty. दुसरं कोण अजून? Very simple task. When Q is not full. Very simple. While inserting element into the stack, what we have checked? Stack is full or not? Stack is full or not. Similarly here, if बघा आता तुमच्याकडे क्यू आहे आणि क्यू ची कॅपॅसिटी फक्त 50 लोकांची आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एलिमेंट इन्सर्ट करायचा आहे, तर पहिल्यांदा कंडिशन काय चेक केली जाईल? एम्प्टी असताना तर तो ऑटोमॅटिक ऍड होईलच, त्याचा काही विषय नाहीये. पण तो ऍड कधी होणार नाही एलिमेंट त्याच्यात? Full or not. फुल असेल तर तुम्ही त्या ठिकाणी ऍड करू शकत नाही. लक्षात राहील. मग काय लिहिणार? इन्सर्ट एलिमेंट इनटू द क्यू इफ Q is not full. not full. Q is not full. म्हणजे क्यू फुल नसेल तर तुम्ही नवीन एलिमेंट त्याच्यामध्ये ऍड करू शकता. अदरवाइज यू कॅन नॉट ऍड एलिमेंट इनटू द क्यू. ठीक आहे. देन फिफ्थ, डिलीट एलिमेंट फ्रॉम क्यू. If Q is not empty. Good. If Q is not empty. ठीक है. Then the sixth operation. Now operation. Traverse the queue. Traverse queue. If Q is not empty. Q empty नसेल तर ट्रॅव्हर्स करा. Q empty नसेल तर ट्रॅव्हर्स करा. ठीक आहे. सो these are the some operations that are performed onto the queue. ते काही तुमचे ऑपरेशन असतील जे क्यू वरती परफॉर्म होतात. आणि क्यू ची डेफिनेशन काय बघितली आपण? Q is a linear collection of data structure where elements are inserted at one end, that is called as a rear, and deleted from another end. ठीक आहे. Now from these two things we can say that your queue is an abstract data type. Queue काय तुमचा ह्या ठिकाणी? It is an abstract data type. लक्षात राहील. ठीक आहे. Why queue is called as an abstract data type? Because there is a collection of elements are also there and collection of operations that are performed on that elements. लक्षात राहील. From these two things we can say that your queue is also called as an abstract data type. ठीक आहे. लक्षात राहील. कोणाला काय डाऊट आहे का त्याच्यामध्ये? No, sir. No doubt. Right. Now next part. Next, we are going to see primitive operations on Q. Primitive operations on Q म्हणजे तुमच्या Q वरती परफॉर्म होणारे प्रिमिटिव्ह ऑपरेशन्स. प्रिमिटिव्ह म्हणजे महत्त्वाचे कुठले कुठले ऑपरेशन्स आहेत? प्रायमरी ऑपरेशन्स दॅट आर परफॉर्म्ड ऑन टू युअर Q. ठीक आहे. In that first one is full operation. Second आहे Is empty. empty operation. Is empty. ठीक है. Is empty. ठीक है. Then next आहे insertion. Push. Now it is called as NQ. त्याला काय म्हणलं जातं? NQ, inserting element into the queue. That operation it is called as a NQ operation. ठीक आहे.
and at last deletion, that is called as a DQ. प्लस काय म्हटलं जातं या ठिकाणी DQ म्हटलं जातं. ठीक आहे, लक्षात राहील. So these are the four operations, primitive operations that are performed onto the queue, similar to your stack. Similar to your stack. तुमचे stack चे सुद्धा चारच ऑपरेशन होते. कुठलं is empty, is full, push आणि pop. या ठिकाणी पण सेम आहे. काय is empty, is full, insertion it is called as a NQ. ठीक है, and deletion it is called as a DQ. ठीक है. Now see, first operation is full. This is used to check Q is full or not. ठीक है, म्हणजे Q तुमचा फुल आहे का नाही ते चेक करण्यासाठी ह्या ऑपरेशनचा यूज केला जातो. ठीक आहे, Q हा तुमचा फुल आहे का नाही ते चेक करण्यासाठी आपण ह्या ऑपरेशनचा यूज करणार आहोत. लक्षात राहील. अँड दिस ऑपरेशन इज यूज when we want to insert यूज इन, कुठे यूज केलं जातं? हा, या ऑपरेशनचा यूज कुठे करायचा? इज फुल. When we want to insert the element. when we want to insert element in a queue. This is used in, or this is used when We want to insert element in a queue. insertion of element each takes place in queue. ओके, म्हणजे क्यू मध्ये जर एखादा एलिमेंट तुम्हाला इन्सर्ट करायचा असेल तर त्याच्या अगोदर तुम्हाला काय चेक करावं लागतं? वेदर युअर क्यू Full आहे इज का फुल ऑर नॉट. म्हणजे तुमचा क्यू फुल आहे का नाही, तुमचा क्यू फुल आहे का नाही ते चेक करण्यासाठी तुम्ही काय चेक करणार या ठिकाणी? क्यू इज फुल ऑर नॉट. त्यासाठी व्हेन यू आर inserting element into the queue, and when we can say that your queue is full, queue full आहे की नाही कसं चेक करायचं? सेम, if r is equal to max minus 1, if this condition becomes true, then it is called as a your queue is full. तुमचा queue काय या ठिकाणी full आहे. Now here R represents rear. R काय रिप्रेझेंट करते या ठिकाणी? रियर एंड. ज्या ठिकाणी तुमचे एलिमेंट इन्सर्ट होते, त्या ठिकाणी तुमचे एलिमेंट काय होतात? इन्सर्ट होतात. ते कुठे इन्सर्ट होतात? तुमच्या रियर एंडला इन्सर्ट होतात. आता रियर एंडला इन्सर्ट होते म्हणजे प्रत्येक वेळेस तुमचा रियर हा इन्क्रीमेंट होत जाणार आहे. जसं तुमचा टॉप इन्क्रीमेंट होत होता त्यावेळेस तसंच तुमचा रियर सुद्धा काय होणार? त्या ठिकाणी इन्क्रीमेंट होत जाणार. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल समजा क्यू मध्ये पहिल्यांदा 10 लोक आहेत. क्यू मध्ये पहिल्यांदा किती आहेत? तुमच्याकडे 10 लोक आहेत. ठीक आहे. ज्यावेळेस 11वा पर्सन ऍड होतो, ठीक आहे, त्यावेळेस आर हा तुमच्या 10व्या पर्सन कडून 11व्या पर्सनला जातो. म्हणजे रियर हा कोण झाला तुमचा? आता 11वा पर्सन. परत एखादा पर्सन ऍड झाला, रियर हा 12वा पर्सन झाला. परत ऍड झाला, रियर हा तुमचा 13वा पर्सन झाला. ठीक आहे, लक्षात राहील. म्हणजे प्रत्येक वेळेस रियर काय होत जाणार आहे? तुमचा वाढत जाईल. मग जोपर्यंत रियर वाढतंय आणि त्या क्यू मध्ये जागा आहे तोपर्यंत तुम्ही एलिमेंट इन्सर्ट करू शकता. लक्षात राहील. ठीक आहे. त्यामुळं क्यू फुल आहे की नाही सर आवाज नाही येत. इफ स्क्रीन पण पॉज झाली सर. equal to max minus 1, which indicates that your queue is full. Okay. Now next operation is empty, which is used to check queue is empty or not. Queue हा तुमचा empty आहे का नाही
बघा second operation is q is empty or not, right? So this operation is used to your q is empty or not, right? And this operation is used, this is used in deletion Deletion of element, or the process of deleting element from the queue. त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, पहिल्यांदा क्यू एम्प्टी आहे का नाही चेक करायचा, त्याच्यानंतर तुम्ही काय करू शकता, एलिमेंट डिलीट करू शकता. ठीक आहे. आता मगाशी कसं बघितलं आपण, इज फुल ला कधी कधी चेक करायचं, इज फुल तो एलिमेंट इन्सर्ट करताना, Inserted element. इन्सर्टिंग एलिमेंट, बरोबर. आणि फुल असेल तर त्यावेळेस कंडिशन कुठली ऑफर होते तुमची त्या ठिकाणी, Overflow. ओव्हरफ्लो. ठीक आहे. कुठली कंडिशन ऑफर होणार आहे, ओव्हरफ्लो. अँड Overflow. इफ यू आर रिमूव्हिंग एलिमेंट फ्रॉम एम्प्टी क्यू, जर एम्प्टी क्यू मधून एलिमेंट डिलीट करत असाल, देन दॅट इज कॉल्ड ॲज अ अंडरफ्लो. त्याला काय म्हणतात, Underflow. अंडरफ्लो. सेम तुमच्या स्टॅक सारखं आहे. स्टॅक मध्ये जसं ओव्हरफ्लो अंडरफ्लो होतं, त्याच पद्धतीने तुमच्या क्यू मध्ये सुद्धा ओव्हरफ्लो अंडरफ्लो आहे. ठीक आहे, लक्षात राहील. नाउ हाऊ टू चेक देन युअर क्यू इज एम्प्टी ऑर नॉट. मग क्यू एम्प्टी आहे का नाही कसं चेक केलं जातं, बघा. आता रिअर तर तुमचा वाढत जातोय. ठीक आहे. आता एलिमेंट डिलीट होताना बघा, आता पहिल्या पर्सनला तिकीट मिळालं, पहिल्या पर्सनला तिकीट मिळालं, तो ह्याच्यातून बाहेर पडला, मग फ्रंट कुठल्या ह्याला जाणार आहे, फ्रंट कुठल्या ह्याला जाईल, कुठल्या पर्सनला जाईल फ्रंट परत, second person ला Next Second person. person. बरोबर. Next म्हणजे फ्रंट हा पहिल्या पर्सन कडून कुठल्या पर्सनला गेला, सेकंड पर्सनला गेला. Next Means person. what? Means what? While deleting element from queue, your front is also incremented. फ्रंट सुद्धा काय होतं तुमचं त्या ठिकाणी, इन्क्रीमेंट होतो. जसं Increment. एलिमेंट इन्सर्ट करताना तुमचा रिअर इन्क्रीमेंट होतो, तसंच पर्सन क्यू मधून एलिमेंट डिलीट होताना फ्रंट सुद्धा काय होणार आहे तुमचा त्या ठिकाणी, इन्सर्ट होणार आहे. लक्षात राहील. सो हाऊ टू चेक युअर क्यू इज एम्प्टी ऑर नॉट, इफ both r is equal to -1 and front equal to -1. जर असं असेल तर तुमचा क्यू हा काय राहील त्या ठिकाणी, एम्प्टी क्यू राहील. तुमचा क्यू काय राहतो, एम्प्टी क्यू. ठीक आहे. देन नेक्स्ट, inserting element, right? Insertion, it is the process where elements are inserted into the queue. Okay, but when elements are inserted in a queue, that insertion takes place. Insert element in queue at rear end. कुठं होतं तुमचं त्या ठिकाणी, रिअर एंडला Rear एलिमेंट end. इन्सर्ट केला जाईल. रिअर एंडला एलिमेंट तुमचा इन्सर्ट केला जाईल. अँड फॉर दॅट रिअर इज इन्क्रीमेंटेड By 1. 1. by 1 Rear is incremented by 1. And One. while inserting element, first you have to check whether your queue full is or Q is not. full or not. correct, q is full or not. लक्षात राहील. ठीक आहे. आणि तुमचं डिलिशन, डिलिशन ऑफ एलिमेंट Occur in front end. front end Front end. Front end. front end at front end. कुठं होईल तुमचं काय, Front is incremented by 1. डिलीट होईल. ठीक आहे. अँड आफ्टर द डिलिशन ऑफ एलिमेंट युअर फ्रंट इज Front is increased by incremented by 1. बाय 1. म्हणजे ह्या ठिकाणी सुद्धा तुमचा फ्रंट काय होणार आहे, इन्क्रीमेंट होणार आहे. ठीक आहे. Increment होणार. त्या ठिकाणी सुद्धा तुमचा रिअर हा इन्क्रीमेंट होणार आहे. लक्षात राहील.
म्हणजे तुमच्या क्यू मध्ये दोन्हीही एंड तुमचे इन्क्रीमेंट होणार आहेत. दोन्ही एंड तुमचे काय होतील त्या ठिकाणी इन्क्रीमेंट होतील. लक्षात राहील. सो दीज आर दी 4 प्रिमिटिव्ह ऑपरेशन दॅट आर परफॉर्म ऑन टू द क्यू. पहिलं कुठलं तुमच्या या ठिकाणी होतं? इज फुल, देन इज एम्प्टी, Is then empty. insertion which is called as a NQ. त्याला काय म्हणलं जातं? NQ. and deletion which is called as a DQ. त्याला दुसरं काय नाव आहे DQ. तुमच्या या ठिकाणी? DQ म्हणलं जातं. लक्षात राहील. ठीक आहे. Yes, sir. कोणाला काय डाऊट आहे याच्यामध्ये? No, No, sir. sir. राईट. राहिलेला पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया.